नमस्कार सगळ्यांना। आज आहे दसरा आणि सगळ्यात आधी तर दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि इथे सकाळी सकाळी आदिराच्या पप्पांनी फुलांच्या माळा बनवायला घेतल्यात आणि माळा करून झाल्याच्या नंतर लगेचच ती गाडी धुवायला गेले। गाडी धुवून घेतली आणि पुसून घेतली आणि आदवेनंही त्यांचं बघून त्याची सायकल पुसत होता नाही का। आपल्या मुलांना पण खूप आनंद होतो असं घरात काही सण वगैरे असलं की सगळ्यांना कसं भारी वाटतं। ते खाली गाड्या वगैरे धुवून पुसत होते तोपर्यंत मी आदिरा झोपली होती, म्हटलं चला रांगोळी काढून घेते। तोपर्यंत रांगोळी काढून घेतली सकाळी सकाळी आणि दुपारीच मी पटकन स्वयंपाकाला लागले होते, कारण माझ्याकडे पाहुणे येणार होते। दसरा होता आणि माझी भाऊ बहिणी इथेच राहता पुण्यामध्ये आणि तेच आम्हाला संध्याकाळी भेटायला येणार होते। म्हटलं संध्याकाळी खूपच गडबड होईल म्हणून जरा पटकनच 4-5 वाजता स्वयंपाकाला लागले होते। माझा वरण भात झाला होता आणि रोजच काय गोड खायचं म्हणून आज इथे वांग्याची भाजी आणि वडे बनवणार होते मी, आणि स्वीटसाठी यांनी पेढे घेऊन आले होते। असंच आमचा बेत होता। म्हटलं वडे टायमावर गरम गरम काढूया। आणि इथे मी भाजी वगैरे सगळं बनवून घेतली आणि संध्याकाळची तयारी केली आणि बघता बघता स्वयंपाक करत करत संध्याकाळ झाली होती। गाडीची पूजा करायला खालती आलो सगळेजण खालती आल्याच्या नंतर म्हटलं चला आधी सगळ्यात आधी गाडीची पूजा करून घेऊया। गाडीच्या टायर थोडंसं पाणी टाकलं आणि मस्त कुंकवाने हळदी कुंकवाने स्वस्ती काढून फुलं वगैरे टाकून मोठ्या गाडीची पूजा केली। नंतर छोटी गाडी मोटरसायकल त्याचीही पूजा करून घेतली, आदवेंच्या सायकलची पूजा करून घेतली आणि सगळेजण थोडा वेळ गाडीजवळच फोटो सेक्शन करून घेतलं। सगळ्यांनी फोटो वगैरे काढले। फोटो वगैरे काढून झाल्याच्या नंतर थोडासा व्हिडिओही घे म्हटलं नाही का। थोडंसं व्हिडिओ गाडीजवळ मस्त वाटत होतं संध्याकाळच्या टायमाला। आणि नंतर लक्षात आलं की आतमधल्या गणपतीची पूजाच करायची बाकी आहे। आतल्याही गणपतीची पूजा करून घेतली आणि लगेचच म्हटलं चला उशीर होतोय, संध्याकाळची पूजा करायची वेळ झाली म्हणून वरती आलो। आणि पूजेच्या मांडणीचा काही मी व्हिडिओ घेत बसले नाही, कारण की खूपच वेळ होत होता आणि आदिराही तेवढी राहत नाही आहे सध्या तरी लहान आहे म्हणून सगळी पूजेची मांडामांड करून घेतली। आणि विजयादशमी दसरा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो, कारण या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून धर्माची स्थापना केली आणि देवीने महिषासुराचा पराभव करून धर्माचे रक्षण केले। हा सण नवरात्रीच्या समाप्तीच्या दिवशी असून तो शुभ मुहूर्त मानला जातो, कारण ज्यामुळे त्या दिवशी कोणतीही नवीन सुरुवात करणे हे शुभ मानले जाते। या दिवशी खरं तर शस्त्रपूजनालाही खूप महत्त्व आहे आणि आपट्याचे पानं सोन्यासारखी वाटली जातात, हे समृद्धीचं प्रतीक आहे। म्हणूनच मराठी संस्कृतीत शस्त्रपूजा या दिवशी शस्त्राचे पूजन करण्याची परंपरा आहे, कारण देवी शक्तीचे प्रतीक आहे आणि विजयाची प्रेरणा देते। म्हणूनच या सणाला खूप महत्त्व आहे। इथे सगळ्यांनी पूजा करून घेतली, आरती करून घेतली आणि अशी सगळी माझी पूजा झाली होती। कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून। आणि सगळ्यांनी दर्शन वगैरे घेऊन घेतलं आणि सुख समृद्धी नांदो हीच देवाच्या चरणी प्रार्थना केली नाही का। सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि ते मुलांनीही दर्शन घेतलं। माझा भाऊ आला होता, त्यांना कुंकू लावायचं राहिलं होतं, तेच मी इथे लावत होते। सगळ्यांना कुंकू वगैरे लावून घेतलं आणि मग नंतर दसऱ्याची आपट्याची पानं एकमेकांना देत हॅपी दसरा करत। आमची वडीलधारी माणसं तर गावाकडे राहतात। मी यांचं दर्शन घेतलं आणि माझं बघून आदिरासुद्धा यांचं दर्शन घेत होती, कारण आपलं बघूनच मुलं शिकत असतात नाही का। नंतर आदवेनही आला, त्यांनी आमच्या दोघांच्या पाया पडून घेतल्या। आज खरं तर मोठं आम्हीच दोघं होतो इथे, म्हणून सगळेजण आमच्याच इकडे पाया पडत होते नाही का। सगळ्यांना खूप भेटून असं खूप भारी वाटलं, सगळ्यांनी हॅपी दसरा करून। तर असं झाला आमचा दसऱ्याचा सण सेलिब्रेट। आता माझे राहिले होते वडे काढायचे, कारण गरमागरमच जेवायच्या वेळेस काढायला असं म्हटलं होतं, तेच मी इथे करायला घेतली, कारण सगळ्यांची जेवणं बाकी होती आणि मुलांनाही जायचं होतं म्हणून इथे मी पटकन वडी काढायला घेतली आणि सगळं जेवण परत एकदा गरम करून घेतलं आणि वाढायला घेतलं। आधी तर माझा सगळा स्वयंपाक करून झाला होता, फक्त वडीच बाकी होती, तेच इथे करून घेतली आणि सगळं चला म्हटलं पटपट, त्यांना उशीर होत होता आणि सगळ्यांनी जेवायला बसले। आणि जेवण झाल्याच्या नंतर उशिरा माझी एक बहीण असते इथे, चुलत बहीण, ती आली होती आम्हाला भेटायला आणि ती आणि तिचे मिस्टर आले होते, त्यांनी दर्शन घेतलं। आणि कसं झालं होतं, सगळे आम्हीच मोठे होतो म्हणून आम्हालाच अशी लाज वाटत होती नाही का। सगळे आमचे पाय वगैरे पडत होते, मग थोडेसे फोटो वगैरे काढून घेतलं, थोडंसं व्हिडिओ काढलं आणि थोडा वेळ बसून गप्पा मारून त्यांची जायची वेळ झाली घरी आणि ते निघाले सगळेजण जायला। आदिरा त्यांना बाय करत होती। चला तर मग खरं तर हा व्हिडिओ मला कालच टाकायला हवा होता, कारण मला वेळच भेटला नाही। जसा मी एडिट केला तसं तुम्हाला शेअर करते। कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे दसरा कसा सेलिब्रेट करता तेही सांगा तुमचा अनुभव। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चलो बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।